ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडमध्ये मूकमोर्चा निघतोय। सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते आज रस्त्यावर उतरणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून हा मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख तसंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख ही मोर्चासाठी रवाना झालेली आहे। त्याचबरोबर इतर नेते जे आहेत ते सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले। स्वतः धनंजय मुंडे बंदूक घेऊन असे हवेत फायर करताना किंवा असं हातात धरताना ते फोटो आहे, फोटो काढू कशी शकतात? हा मेसेज काय द्यायला लागले तुम्ही तुमच्या जनतेला की इथं आम्ही ही आमची पिस्तूल म्हणजे आमची दहशत आहे, तर आम्ही दहशतीवर राजकारण करणार? या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टी खपून घ्यायच्या का आपण? आता नाही चालणार आणि त्यासाठीच आमचा बीडकडे माझा दौरा आहे। मुंडेंचा राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी। मी आज नाही मागत, मी पहिल्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊ नका हे मी सांगणार। मी पहिलं आहे पालकमंत्री सुद्धा गृहमंत्रीच असावे अशी मागणी जी आहे नरेंद्र पाटलांनी केली आहे। असं राज्यात घडूच नाही, मात्र तसंच होत असेल तर सुद्धा गृहमंत्री लक्ष द्यायला। गृहमंत्री हे राज्याचे नुसतं एका जिल्ह्याची नाहीत, त्यांनी पूर्ण नुसतं बीड नाही, बीड पॅटर्न सगळीकडे होऊ नये ही खबरदारी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। या मोर्चा संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकणार आहात। तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। नमस्कार।